तुम्हाला पैशांची किंमत कधी कळली? खूप गरीब कुटुंबातून आलेलो आहे. माझे वडील दगड फोडायचं काम करायचे आणि माझी आई रोजगार हमी योजनेच्या कामावर कामाला जायची. त्यावेळेस मी पंढरपूरच्या वारीमध्ये नाम लावायचं देखील काम केलेलं. आयुष्यातला पहिला बिझनेस माझा शेण गोळा करण्याचा होता. मी शेण गोळा केले स्वतःच्या हाताने, पण मी लाजलो नाही कुठलंही काम करायला. त्यामुळे आज मी उद्योजक झालो. कारण मला माहित आहे पैसा कसा उभा करायचा, पैसे कुठनं आणायचे. माझं पहिल्यापासूनच हे धोरण होतं की आपण कुणाकडे कामाला न राहता आपल्याकडे लोक कामाला राहिले पाहिजेत. कमोया आणि शिका योजनेत सुद्धा मी पिठाच्या गिरणीवर काम केलं. अनेक लोक माझी चेष्टा करायची पाठवून, अरे काही वेळा झाला का, तू कुठं हॉटेल उभं करत असतो, काही एवढं मोठं कुठं इन्व्हेस्टमेंट करत असतो का, कसं चालणार, थांबला तो संपला, असं माझं मत आहे. जोपर्यंत तुम्ही डेअरिंग करणार नाही तुमचं काहीच होणार. मी गरीब कुटुंबात असल्यामुळे राजकारण माझ्या कुटुंबातला काही विषयच नव्हता. आणि राजसाहेबांचं त्यावेळेस जे मी बघितलं भाषण, त्या कॉलेजमध्ये मी पहिला बोर्ड, त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेनेची त्या ठिकाणी मी शाखा ओपन केली. राजसाहेबांचं एक वेगळंच माझ्यावर एक छाप पडली. राज ठाकरे देव म्हणून राजसाहेबांसारखा नेता या देशामध्ये जगामध्ये नाही. खूपच गरीब कुटुंबातलं असल्यामुळे घरच्यांना राजकारण म्हणलं की भीती वाटायची. राजकारण खरंच एवढं वाईट आहे? राजकारणातलं असलं कुठलंच पद नाही की जे मी भोगलं नाही. मी राजकारण आणि हा व्यवसाय, जसं राजकारणात पुढे आलो तसं व्यवसायात पण पुढे येत गेलो. पैसे कमवणं सोपंच आहे, तो टिकवणं खूप महत्वाचं. राजकारणाचा बिझनेसला फायदा होतो का, तर 100% होतो, पण तोटा पण होतो. निवडणूक म्हणजे फक्त पैसा, मग खरंच असं आहे का? सगळंच पैशावर होतं असं नाही, परंतु अलीकडच्या ह्याच्यामध्ये राजकारणी लोकांना पैशाची सवय लावली. ग्रामीण भागामध्ये बिझनेस करणं किती अवघड आहे. तुम्ही शिक्षण करून बाहेर पडला की तुमच्या डोक्यात एक व्हिजन ठेवा, एक इच्छितस्थळ ठेवा, या इच्छितस्थळी जायचं आहे, मला मोठा उद्योजक व्हायचा आहे, मला उद्योगपती व्हायचा आहे, मला कारखान्यांचा मालक व्हायचा आहे, मला फॅक्टरीचा मालक व्हायचा आहे, माझी कंपनी असली पाहिजे, माझी स्वतःची इंडस्ट्री असली पाहिजे. जर तुमच्याकडे प्रामाणिकपणे असेल, कष्ट, जिद्द, चिकाटी असेल, निश्चितपणे तुम्हाला देव देखील मदत करतो. स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे एक अशी व्यक्ती ज्यांनी करोडोंचा बिझनेस उभा केला आणि त्याचबरोबर 30 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं, वेगवेगळी पदं भूषवली. हे सगळं असताना सुद्धा मला या पदांपेक्षा एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एक दगड तोड्याचा मुलगा, दगड तोडणाऱ्या मजुराचा मुलगा एवढ्या मोठ्या लेवलवर पोहोचला आणि त्यानं स्वतःच्या नावालाच एक ब्रँड बनवलं. या सगळ्या नावामागची कहाणी आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत दिलीप बापू, मनसेचा सहकार क्षेत्रामधला एक मोठा चेहरा, आणि दिलीप काशीनाथ धोत्रे, जे एक चांगले बिझनेसमॅन आहेत आणि अनेकांना त्यांनी आपल्यासोबत घेऊन उद्योजकतेच्या मार्गाला लावलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनाही रोजगार देण्याचं काम ते करतायत. तुम्ही एक मोठे बिझनेसमॅन आहात, करोडोंचा तुम्ही एक व्यवसाय उभा केलेला आहे, लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देण्याचं काम करताय. पण तुमच्या लहानपणाविषयी बोलायचं झालं तर त्यावेळेला घरची परिस्थिती कशी होती? नाही, तुम्ही आता सांगितलंच की मी खूप गरीब कुटुंबातून आलेलो आहे. माझे वडील दगड फोडायचं काम करायचे आणि माझी आई रोजगार हमी योजनेच्या कामावर कामाला जायची. अशा ह्यांचा मी मुलगा आहे. परंतु आई वडिलांनी प्रचंड काबाड कष्ट करून आम्हाला शिकवलं. आम्ही 4 भावंड, एक बहीण आहे. 4ही भावंडांना शिकवलं. आम्हाला असं कधीच त्यांनी गरिबीची जाणीव होऊ दिली नाही. म्हणजे प्रचंड कष्ट केलं वडिलांनी, नाही शिकवलं. माझं शिक्षण, मी एम ए इंग्लिश आहे. खूप म्हणजे ह्याच्यातनं शिकवलं आणि त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने मी चालत राहिलो. वडिलांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार मी पुढे मार्गक्रमण करत राहिलो आणि आज यशस्वी झालो. म्हणजे असं म्हणतात की आई वडील ते कोणत्याही स्थितीमध्ये असो ते फाटकी चप्पल घालतील, मात्र आपल्या मुलाला चांगली चप्पल पाहिजे, चांगले कपडे पाहिजे यासाठी ते झटत राहतात. मग तुम्हाला अशा स्थितीमध्ये ते कष्ट करत होते, तुम्हाला शिक्षण देत होते, हे सगळं सुरू होतं. तुम्हाला पैशांची किंमत कधी कळली? नाही, पैशाची किंमत तर म्हणजे पावलो 1 रुपयाची काय किंमत आहे ती पावलोपावली कळली. पहिलं ज्यावेळेस होतं त्यावेळेस म्हणजे 10 पैसे, 20 पैसे, 25, आता ते नाणी बंद झालेत. परंतु हे सगळे नाणी होते. 10 पैशाची म्हणजे पुंगळी त्यावेळेस मिळायची. ते जरी खायची म्हटलं तर त्याची किंमत कळाली. म्हणजे पैशाची किंमत कळली. कारण आईला रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असताना त्यावेळेस धान्य मिळायचं आणि सुकडी मिळायची त्यावेळेस, आणि ती सुकडी आणून आई शिजवायची आणि ते आम्ही खायचो. म्हणजे पैशाची किंमत तर मला लहानपणापासून माहित आहे. त्यामुळे म्हणजे तुम्हाला ती जाणीव होती. खूप काही विषयच मग नाही. आजचे दिलीप बापू आणि एक 18 वर्षांचा दिलीप बापू भेटले तर काय म्हणाल, काय बोलाल? नाही, मी त्या 18 वर्षाच्या दिलीप बापूला एवढं सांगेन की जर खरं वागलो, सत्याने वागलो, कष्ट केलं, मेहनत खूप महत्वाची आणि कुठलाही धंदा व्यवसाय करताना लाजायचं नाही.
माझं पहिल्यापासूनच हे धोरण होतं की आपण कुणाकडे कामाला न राहता हं. आपल्याकडे लोक कामाला राहिले पाहिजेत. हां. अशा पद्धतीने जर 18 वर्षाचे दिलीप बापूंनी काम केलं तर तो आत्ताचा दिलीप बापू निश्चितपणे बनेल याची हं. खात्री आहे मला. 90च्या दशकामध्ये सुरुवातीलाच राजकारणामध्ये आलात आणि त्यानंतर पुढे तुम्ही किती पुढे गेलात हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण तो जो काळ होता जेव्हा सुरुवातीला राजकारणामध्ये एंट्री करायची होती, तेव्हा काय विचार मनात सुरू होते? खरं तर माझं कुटुंब मी गरीब कुटुंबात असल्यामुळे हां, राजकारण हा माझ्या कुटुंबातला काही विषयच नव्हता. हां. घरच्यांना तर ते कधीच आवडायचं नाही. म्हणजे आई वडील नेहमी सांगायचे की ह्या गोष्टीपासून लांब लांब राहा. राहा. हं, परंतु मी ज्यावेळेस 1991ला 11वीला आलो. हं. 11वी सायन्सला मी ॲडमिशन ॲडमिशन घेतलं हां, आणि त्याच वेळेस माननीय राजसाहेबांचा एक कार्यक्रम मुंबईत होता. अच्छा. राजसाहेब ठाकरे 91 त्यावेळेस 91-92 साल असेल. हं, राजसाहेब ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते अच्छा. आणि आमच्या इकडचे जे शिवसेनेचे पदाधिकारी होते, हं, त्या लोकांनी आम्हाला सगळ्यांना की चला मुंबईला असा-असा कार्यक्रम आहे हां. आणि मुंबई म्हणलं की आम्हाला एक वेगळं चला मुंबईला आकर्षण बाबा होतं. हां. फुकट जायला मिळतंय, चला यांच्यावर जाता येतं. हं, फुकटून बाबा काय नक्की काय आहे? हां. बघूया म्हणून असं 11वीला काय असतं 16 वर्ष वय असेल हं, माझं, हं. 16-17. त्यावेळेस आलो आणि राजसाहेबांचं त्यावेळेस जे मी बरं. बघितलं भाषण हां. ऐकलं. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं त्याबद्दलचं एक हे बघितलं हं. आणि मुंबईवरनं परत गेलो आणि मला नाही हे काम करायचं आपण भारतीय विद्यार्थी सेनेचं अच्छा. आणि कॉलेजला मी ते भारतीय विद्यार्थी सेनेचं हां. काम आमचे पंढरपूरला कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आत्ता नाव आहे. पण त्यावेळेस पंढरपूर कॉलेज पंढरपूर असं नाव होतं हं, हं. आणि त्या कॉलेजमध्ये मी पहिला बोर्ड हां. त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेनेची त्या ठिकाणी मी शाखा ओपन केली, सुरू ओपन केली. केली. हां. आणि मी ते काम चालू केलं की राजसाहेबांचं एक वेगळंच हं. माझ्यावर एक छाप पडली आहे. त्यावेळेपासूनच हां. राजसाहेबांची छाप आहे माझ्यावर अच्छा. आत्तापर्यंत. म्हणजे तुम्ही इम्प्रेस झाला होतात असं म्हणता येईल. पण तुमची पहिली भेट कधी झाली त्यांच्यासोबत? नाही तसं तर तुम्हाला सांगू ना हं. की साहेबांचं कुठेही काय असलं तर मी जायचो हां. किंवा मग मुंबईला काय कार्यक्रम असला, साहेबांचा वाढदिवस असला हं. किंवा कुठं काय मेळावे असले तर जायचो. हां. परंतु एवढं काय म्हणजे अशी ओळख होण्यासारखं काय हां. हे नव्हतं. हां. परंतु साहेबांनी 95, 96, 97ला हां. ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार आलं, हं, हं. साहेबच सगळं बघत होते. त्यावेळेस मला भारतीय विद्यार्थी सेनेचं साहेबांनी जिल्हा प्रमुख केलं होतं. अच्छा. आणि त्यावेळेपासून साहेबांचे चांगलं म्हणजे 95-96 पासून साहेबांची चांगली ओळख झाली माझी. हं, हं. त्यावेळेपासून आत्तापर्यंत अच्छा. हे मग वैयक्तिकरित्या राज ठाकरे कसे आहेत? नाही, नाही वैयक्तिकरित्या राज ठाकरे देव माणूस आहे. म्हणजे खूप भावनिक आहेत. म्हणजे खूप नाते जपणारे, संबंध जपणारे राजसाहेब आहेत. हां. कार्यकर्त्यावर म्हणजे मुलासारखं, सख्ख्या भावासारखं प्रेम करणारे राजसाहेब आहेत. खूप मृदू स्वभावाचे आहेत. हं, हं. म्हणे मेना आपली म्हण आहे ना, हां. मेना उनी मऊ आणि वज्रासारखं हे त्या पद्धतीने राजसाहेबांचा स्वभाव खूप प्रेम करतात कार्यकर्त्यांवर, खूप भावनिक आहेत. म्हणजे कार्यकर्त्यांना काटा जरी टोचला तर ताबडतोब तिथं लक्ष घालून त्याचं काय कमी जास्त बघणारे राजसाहेब आहेत. हं, खूप हं. मदत करणारे म्हणजे मी तर आयुष्यात खूप बघितलंय. हं, हं. म्हणजे राजसाहेबांचं किती प्रेम करतात माझ्यावर तर त्यांनी प्रचंड प्रेम केलेलं आहे. हं, हं. प्रचंड म्हणजे प्रचंड. अच्छा. मग एवढ्या वर्षांपासून तुम्ही राज ठाकरेंसोबत आहात. कधी असा पक्ष बदलावा, कोणत्या दुसऱ्या पक्षात जावं असं कधी वाटलं? नाही, नाही, काय गरज नाही. कधी असलं हां. वाटत मला कधी काय राजसाहेबांनी कमीच केलं नाही हं. किंवा कधी काय असा विषयच नाही. ज्यावेळेस मी साहेबांकडे जाईल, हां. दुसऱ्या मिनिटाला काम असतं, काही असतं, साहेब म्हणजे ऐकून घेतात. सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आणि राजसाहेब पर्सनली सगळे लक्ष देतात. हं. म्हणजे राजसाहेबांसारखा नेता या देशामध्ये, जगामध्ये नाही. म्हणजे जे राजसाहेबांच्या जवळ जातात ना, त्यांनाच कळतं की राजसाहेब ठाकरे काय आहेत. जेव्हा तुम्ही एंट्री केलेली होती राजकारणामध्ये तुम्ही आलात, त्यावेळेला घरच्यांचं काय मत होतं? त्यांनी विरोध केला? हो, घरच्यांना म्हणजे खूपच गरीब कुटुंबातलं असल्यामुळं घरच्यांना राजकारण म्हणलं की भीती वाटायची. हं. बा अरे आपण गरीब आहे. हां. तू कशाला हे करतो? आपलं तू कॉलेज शिक, तू हं, नोकरीला लाग, हं. तू हे कर, आपलं काय म्हणजे अशा पद्धतीने आई-वडिलांना वाटायचं ते काय साहजिक आहे. हां. परंतु आई-वडिलांना नंतर-नंतर कळत गेलं आणि हं, त्यांची सुद्धा मानसिकता बदलली. हं. तसे तर माझे वडील कट्टर शिवसैनिक होते. हां. मग त्यांना ते हे होतं पण राजकारणाबद्दल हे नव्हतं. हं. परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल त्यांना प्रचंड एक वेगळ्या प्रकारचं त्यांना देखील आकर्षण होतं. आदर होता. हां. जरी शिकलेले नसले माझे वडील, अशिक्षित होते. हं. म्हणजे माझ्या वडिलांना सही पण येत नव्हती. म्हणजे त्यांचं पहिली देखील शिक्षण झालेलं नव्हतं. नव्हतं. हं. परंतु त्यांना एक वेगळंच हे होतं. विचार हां. मला म्हणे, "नाही, नाही, ठीक आहे रे, असू दे, चल." असं. अशा पद्धतीनं होतं. कधी-कधी आईला राग यायचा माझा. हां. "काय तुझं हे राजकारण, चल सोडून दे, ही कशाला असलं करतो? हं. काय करायचं? लोकांच्या डोळ्यावर कशाला येतो?" हां. नाही का ती भीती, हां. कशाला कोणाला विरोध करायचा, काय करू नको, तू आपलं हं. शिक आणि मोठा हो, तू नोकरीला का असायचं. पण वडील आईला पण समजावून सांगायला लागले. नंतर-नंतर त्यांच्या लक्षात आलं. हां. सांगायला लागले ते. अच्छा. मग
तुम्ही आता राज ठाकरेंसोबत एवढ्या जवळून काम केलेलं आहे. त्यांना तुम्ही ओळखता, त्यांना बघितलेलं आहे, बघत आलात आणि तुम्ही स्वतः एक राजकारणी आहात. एवढ्या वर्षांपासून काम करताय. तुम्हाला काय वाटतं, एक नेता जन्माला येतो की तो तयार होतो? नाही, नाही. हे बघा, जन्माला आल्यानंतर असं काही नसतं, परंतु त्याला त्याचं ते संस्कार, मार्गदर्शन आणि या सगळ्या गोष्टी, हं, हं. की मी बघा 91-92ला ज्यावेळेस राजसाहेबांना बघितलं आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या राजसाहेबांची काम करण्याची पद्धत, हं. त्यांचं महाराष्ट्रावर असणारं प्रेम, महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींसाठी असणारं त्यांचं वेगळ्या पद्धतीचं हे आणि त्यामुळं मग राजसाहेबांसारखा व्हिजन असणारा नेताच नाही या देशामध्ये आणि हे सगळं बघून ऑटोमॅटिक मी शिकत गेलो. हं. त्यामुळं असं काय आपण जन्माला येत नाही. हां. तुमच्या शेवटी कर्तव्यावर, तुमच्या करणीवर पण बरेच काही गोष्टी हं, अवलंबून आहेत. हं. असा एखादा चुकीचा निर्णय ज्याच्यामुळे कधी पश्चाताप झाला किंवा चूक नाही असं असं? काय म्हणजे हां, आयुष्यात मी कधी चुकीचा निर्णयच घेतलेला नाही किंवा पश्चाताप होण्यासारखं काही केलंच नाही. हां, त्यामुळं तर मी यशस्वी होत गेलो. हां. असं कधीच वाटलं नाही. कारण काय की मी पहिल्या दिवशीच ठरवलं म्हणजे हं, हं. राजसाहेबांबद्दल मला एवढा आदर आहे की माझ्या डोक्यात कधी आयुष्यात असला काही विषयच आला नाही. हं, त्यामुळे कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा काही विषय नाही. हं, अहो मी कॉलेजचा शाखा प्रमुख, हं, ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता. हं, ह्याच्यापेक्षा मोठं पद नाही. हं, म्हणजे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेतेपद आहे, ते राजसाहेबांच्या नंतरचं पद आहे. हं, माझ्यावर राजसाहेबच आहेत. हं, आता माझ्यावर दुसरं कोण आहे? एवढं मोठं पद म्हणजे कॉलेजचं शाखा म्हणजे असं राजकारणातलं असलं कुठलंच पद नाही, की जे मी अ, भोगलं नाही. म्हणजे मी शाखाध्यक्ष होतो, उपशहराध्यक्ष झालो, शहराध्यक्ष झालो, उपतालुकाध्यक्ष झालो, तालुकाध्यक्ष झालो, उपजिल्हाध्यक्ष झालो, जिल्हाध्यक्ष झालो, मी जिल्हा संघटक झालो, मी मनसेचा प्रदेश सरचिटणीस झालो. मला आता प्रदेश सहकार सेनेचा मी प्रदेशाध्यक्ष आहे आणि मनसेचा नेता. हं, म्हणजे राजकारणात जे पद असतात स्टार्ट टू एंडपर्यंतचे, हं, ते सगळ्या पदावर मी काम केलेलं आहे. मी थोडीच असं उठलो आणि कुठल्यातरी पदावर जाऊन बसलो असं नाही. हं, मी या 35 वर्ष म्हणजे 1991 ते आज 2026 हं, या 35 वर्षाच्या काळामध्ये ही सगळी पदं राजसाहेबांनी दिलेली आहेत. हं. म्हणजे शाखाध्यक्षही त्यांच्या आदेशाने झालोय. हां, आज मनसे नेतेपद पण त्यांनीच हं. दिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मला असं कुठलं कधी असं कुठली अशी पश्चात्तापाची वेळच आलेली नाही. हं, हं. पण मनसे म्हटल्यानंतर एक आक्रमकता लोकांना आठवते. मग राग कसा कंट्रोल करता तुम्ही? नाही कसं आहे की मला रागच येत नाही, पण राग कधी येतो? हां. ज्यावेळेस अन्याय होतो. आता जर तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. हं, सरकारी अधिकारी मस्तवाल झालेले आहेत. म्हणजे गोरगरीब लोकांकडे लक्ष देत नाहीत, कामं करत नाहीत, लोकांनाही अर्जाऱ्या मारायला लावतात. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले जातात. मग अशा वेळेस राग निश्चितपणे येतो. लोकांच्या भल्यासाठी येतो राग. हं, हं, माझ्या दुसऱ्या इतर कुठल्या कामासाठी मला कधीच राग येत नाही. हं, तसे तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं ना, साहेबांचा स्वभावसुद्धा खूप मृदू हं, आणि खूप असं म्हणजे मिठास गोड स्वभाव आहे साहेबांचा. परंतु साहेब पण तुम्ही जर बघितलं ज्यावेळेस तिथं महाराष्ट्रामध्ये अन्याय होईल, हं, त्या ठिकाणी साहजिक आहे ना. हं. पण एक गोष्ट आहे, की ज्यावेळेला एखादा कार्यकर्ता असतो, म्हणजे तुम्ही कॉलेजच्या वेळेला या राजकारणामध्ये आला होतात. पण बरेचसे लोक असे असतात, की जे राजकारणामध्ये येतात, पण ते मोठ्या लेव्हलपर्यंत पोहोचू शकत नाही. कार्यकर्ताच राहतात आयुष्यभर. पण तुम्ही संघटनेमध्ये सुद्धा मोठ्या पदापर्यंत पोहोचलात. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक चांगला बिझनेस तुम्ही सुरू केला आणि चांगल्या पद्धतीनं यश संपादित केलेलं आहे. तर तुमची या बिझनेसची सुरुवात कशी झाली होती? 1991-92ला ज्यावेळेस मी हं. आलो, मला प्रत्येक वेळेस वाटायचं की मी व्यावसायिक झालं पाहिजे. हां. कारण मला नाही का पैसे कमवायची सवय पहिल्यापासून. हं, हं. म्हणजे तुम्हाला मी सांगू ना, की लिटरली मी बघा ज्यावेळेस 5वी-6वीला असेन, हं, हं. त्यावेळेस मी पंढरपूरच्या वारीमध्ये नाम लावायचं देखील काम केलेलं. म्हणजे मला अच्छा. पैसे कमवायची त्यावेळेपासूनची सवय आहे. हं, हं, हं. म्हणजे काय आई-वडील जा म्हणत नव्हते. हां. परंतु त्यावेळेस मी ते कुंकू, बुक्का हं, हे हं. सगळं घेऊन नाम लावायचं. त्यावेळेस आम्हाला 5 पैसे, 10 पैसे मिळायचे. द्यायचे. हां. नाम लावला की 10 पैसे, 20 पैसे काय ज्याच्या त्याच्या ह्यानुसार द्यायचे. आपलं कंपल्शन नाही की एवढेच दिले पाहिजे. कोणी नाही दिलं तर. पण त्यावेळेपासून मला पैसे कमवायची सवय आहे आणि ते पैसे साठवायचे. हं, हं, हं. ते पैसे अच्छा. मग साठवायचे. पहिला बिझनेस कोणता होता? माझा पहिला तसा जर आयुष्यातला पहिला बिझनेस माझा शेण गोळा करण्याचा होता. हां. मी म्हणजे आमच्या पंढरपूरला जनावरांचा बाजार भरतो गुरांचा. हं, हं. म्हणजे आमच्याकडे कार्तिकी एकादशीला खूप मोठा बाजार भरायचा पूर्वी. अच्छा. आताही भरतो. हं, हं. मग त्यावेळेस तिथं ते मार्केट कमिटीकडे शेण गोळा करायचं. ते शेण जे जनावरांचं हां. पडतं, ते शेण गोळा करायचं काम मी घेतलं होतं. त्यावेळेस हां. ₹15,000 लागले होते मला, हं, की मी शेण गोळा करायचो. म्हणजे अख्ख्या त्या गाई म्हशींचं शेण गोळा करून हं. मी ते शेण
हा. 8 दिवसामध्ये 1.5 लाख रुपयाला विकला होता. ओ अच्छा. म्हणजे कैक 1.5 लाख पटीनं रुपये. जास्त नफा हां. मी कमावला. आता त्या अधिकाऱ्यांचं नाव घेणार नाही. हां. असे एक अधिकारी होते की त्यांच्याकडे खूप मोठी शेती होती हं, आणि एकट्यानेच ते सगळं शेण घेतलं होतं. हां. मला 1.5 लाख रुपये दिले होते. आणि त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेस BSc फर्स्टला 12वी नंतर BSc फर्स्टला आलो आणि मग मी ठेकेदारी चालू केली म्हणजे कॉन्ट्रॅक्टची कामं घेणं. हं. गव्हर्नमेंटची छोटी-मोठी 50,000 1,00,000 अशी कामं दुसऱ्याच्या संस्थेच्या नावावर कामं घ्यायची, ते कामं करायची. अशा पद्धतीनं मी कॉलेज शिकत मी तसं तर रयत शिक्षण संस्थेमध्ये रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. अ, म्हणजे आमचं कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं आहे. कमवा आणि कमवा आणि शिका. शिका योजना होती. हं. त्या कमवा आणि शिका योजनेत सुद्धा मी पिठाच्या गिरणीवर काम केलंय. म्हणजे त्यावेळेस सुद्धा मी पिठाच्या गिरणीवर दळायचं काम केलं आणि त्यातनं पैसे मिळवलेले आहेत. हं, हं. म्हणजे ही हे आहे. आणि त्याच्यानंतर मग मी माझं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं PWDचं हं, हं. आणि मग ते हळू-हळू कामं घेत मजूर सहकारी संस्था केली. हं, हं. त्या मजूर सहकारी संस्थेच्या माध्यमातून कामात घेत गेलो, कॉन्ट्रॅक्ट घेत गेलो आणि ते हं. मी राजकारण आणि हा व्यवसाय आहे. हं. ह्याच्यामध्ये मी जसं राजकारणात पुढे आलो तसं व्यवसायात पण पुढे येत गेलो. एखादा माणूस करोडपती होतो, त्यावेळेला असं म्हटलं जातं, की एखादा व्यक्ती पैसे कमावतो, पण ते टिकवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. तुम्हाला काय वाटतं? पैसे कमवणं हां. सोपं आहे, हां. टिकवणं खूप अवघड आहे. हं, पैसे कमवणं खूप सोपं आहे. आता काय म्हणजे काय आहे, पैसे कमवणं सोपंच आहे. हं. जर तुम्ही कष्ट केलं, मेहनत केली तर पैसे मिळतात. हां. परंतु टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. ते कसं टिकवता येईल? हां, त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही वाममार्गाला जाऊन चालत नाही. हं. तुम्हाला कुठल्याही ह्याच्या शो शायनिंग करून चालणार नाही. नाहीतर तुमच्याकडे पैसे आले, घ्या गाड्या, करा बंगले, हे करा, ते करा, इकडं फिरायला जा, परदेशात जा. हं, असल्या गोष्टी न करता ₹1 जर मिळाला तर त्या ₹1चे ₹2 कसे होतील? हं. ह्याच्याकडे फोकस केलं पाहिजे. आज मी किती उद्योग उभा केलेत. म्हणजे हां. माझे छोटे-छोटे उद्योग आहेत. हं. जर मी तुम्हाला सांगितलं ना, तर आज माझ्याकडं मी खूप म्हणजे 8-10 उद्योग माझे असे आहेत, हं. की म्हणजे खूप हे आहेत आणि मी खूप साधा माणूस आहे. मी खूप साधा माणूस आहे. त्यामुळं मला कधी कुठल्या सवयी नाहीत. हं. त्यामुळं माझा पैसा सगळा टिकत गेला आणि त्या पैशाचे दुप्पट, तिप्पट, चौपट, दहापट आता पैसे मी हं. केलेले आहेत ते. हां. आणि तुम्ही सांगितलं, की तुमचा जो पहिला बिझनेस होता, त्याच्यातून तुम्ही 10 पट हो. कमाई केलेली हो, होती 100% 8 आणि दिवसात. आणि तोच फॉर्म्युला नंतर तुम्ही नंतर. म्हणजे वापरत गेलात हो. आणि त्याच्यातून हे यश तुम्हाला येस. मिळालंय. हो. पण एक गोष्ट आहे, की करोडपती होण्यापेक्षा कॅश फ्लो एखाद्या बिझनेसमध्ये महत्त्वाचा आहे का? नाही, निश्चितपणे. तुम्हाला हं. सांगू ना, की एखादा साखर कारखानदार आहे. हां. एखादा साखर कारखानदार किंवा एखादा मोठा हे आहे, पण त्याला वर्षांनी 6 महिने पैसे मिळत असतील. हं, हं. परंतु एखादा पानपट्टीवाला आहे, हां. त्याला रोज पैसे मिळत असतील. रोज ₹500 मिळणं हं, आणि वर्षाला ₹50,000 मिळणं किंवा 6 महिन्याला 50,000 मिळणं, काय उपयोग नाही. हं. रोज 500 वाला माणूस महत्त्वाचा आहे. खरं. कारण रोज हे रुटीनमध्ये पैसे आले हां. पाहिजेत. मला ₹50,000 6 महिन्याने मिळणार, पण 6 महिने मी करायचं काय? हं. मला कर्ज वाढत जातं ना हां. आणि ते 6 महिन्यापर्यंत ते पाजण्याचं आणि हे कर्ज झालेलं 50 बॅलन्स होतं. पण रोज 500 वाला तो सेव्हिंग करू शकतो. बरोबर. त्यामुळे कॅश फ्लोच महत्त्वाचा आहे. हं. मोठे पैशाचा काही उपयोग नाही. अच्छा. आणि आता एक प्रश्न जो कदाचित तुम्हाला थोडासा अवघड वाटेल. असं म्हटलं जातं, की एखादी व्यक्ती पॉलिटिक्समध्ये असेल, तर त्याला बिझनेस चांगल्या पद्धतीनं करता येतो किंवा त्याला मदत होते. तुमचा अनुभव काय आहे? नाही, बिझनेस हां. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू दोन्ही गोष्टी आहेत. हं, राजकारणाचा बिझनेसला फायदा होतो का? तर 100% होतो. पण तोटा पण होतो. हं. तो तोटा कसा पण काय? होतो. नाही, राजकारण कसं आहे तुम्हाला हां. सांगतो. आताचं राजकारण म्हणजे मी कुणावर असं बोलत नाही. परंतु राजकारणामध्ये समजा मी राजकीय माणूस आहे आणि हं. माझा एखादा बिझनेस असेल, माझा विरोधक असेल, मी एखाद्याच्या विरोधात निवडणूक लढवली हं, हं. किंवा एखाद्या विरोधात काम करतो एखाद्या पक्षाच्या, हं. तर ते लोकं त्रास देऊ शकतात ना मला माझ्या बिझनेसला. हां. म्हणजे माझ्या बिझनेसला 100% त्रास देऊ शकतात. आणि दुसरं असं की बाबा मी एखादा बिझनेस चालू केला आणि राजकारणी माणूस आहे. हं, तर मला बिझनेस चालू करायला मग मला जे काही गोष्टी लागतात सरकारी, त्या हं. ताबडतोब फटाफट राजकारणात असल्यामुळं होऊन जातं. त्या होऊन पण जातात. म्हणजे राजकारणामध्ये कसा बिझनेसचा फायदा आहे आणि नुकसान तेवढंच सुद्धा. नुकसान पण आहे. हं. ते दोन्ही आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये मोस्ट प्रोबॅबली तुमचा हा बिझनेस चालत असतो. वेगवेगळे बिझनेस असले तरी देखील ग्रामीण भाग इथं तुमचा हा पाया आहे असं हो. म्हणता येईल. तर मग ग्रामीण भागामध्ये बिझनेस करणं किती अवघड आहे? नाही, तुम्हाला सांगू ना, आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भाग हं. आणि शहरी भाग असं काही वाटत नाही. हां. कारण लोकं सगळी म्हणजे काही अडचणी सुधारलेली आहेत. आहेत का तिकडे? नाही, अडचणी म्हणजे तशा हां. बघितल्या तर आता बघा बिझनेसला एका बाजूने माझं तुमच्या ह्या माध्यमातून हं, सरकारलाच सांगणं आहे, की आता माझं मी पंढरपूरलाच हं, पंचतारांकित दर्जाचं हॉटेल केलंय. हं, एका ग्रामीण भागामध्ये पंचतारांकित दर्जाचं हॉटेल केलं, की आपल्याकडं म्हणजे पंढरपूरला लोकं आली तर त्यांना हॉटेलच नाही. म्हणजे हं, नाही का, बाहेरची लोकं आली समजा आपल्याकडं लोकं वाढली पाहिजेत. हं, व्यवसाय उद्योग वाढला पाहिजे. बाहेरचे पैसे आले पाहिजेत. देवाला आमच्याकडे भरपूर लोकं येतात. परंतु त्यांना राहायला जागाच नव्हती. सगळी मठं आमच्याकडं. हं.
सगळे मठं. त्यामुळं मी एक हॉटेल केलं, खूप मोठं हॉटेल केलं. मग पण कसं आहे, की ह्याच्यामध्ये आता लाईट बिलच मला 5,00,000 येतंय. अच्छा. म्हणजे कसं आहे, की मला ते कळलंच नाही. हं, हं, हं. की म्हणजे जे तुम्ही एका बाजूने उद्योगाला सरकारने मदत करता म्हणून आम्हाला उभं करताना हं, हं. माझी विनंती राहील, की बाबा तुम्ही ह्या पण गोष्टी सरकारने लक्ष दिल्या पाहिजेत, की बाबा उद्योजकांना काय त्रास होतो. मग ते वीज बिल असेल, पाणी बिल असेल, बाकीचे टॅक्स असतील, ह्याच्यात सुद्धा हे झालं पाहिजे ना. मग ते काय, की मग उद्योजक उभारी कशी घेणार? हं. समजा जर ग्रामीण भागाच्या सारख्या ठिकाणीमध्ये जर आम्ही काही उद्योग उभा करत असेल, लोकांसाठी शेवटी आम्हाला पैसे मिळतात, पण ती जनतेच्या सेवेसाठीच आहेत ना. बरोबर. जर तिथं जर पंचतारांकित हॉटेल नसेल, तर तो शहरात जाणार ना राहायला. हं, तिथला येणारा आमचा भक्त विठ्ठलाचं दर्शन गेलं आणि बाहेर गावाला राहून जाईल. हं, तिथे 1-2 दिवस थोडीच राहणार आहे. हं, पण हॉटेल माझं तिथं पंचतारांकित असल्यामुळे लोक येतील, 2 दिवस राहतील. तिथं पंढरपूर शहरात जातील, मग काय दुकानात जातील, कुठं जेवायला जातील, काय विकत घेतील. म्हणजे शेवटी आमच्याकडे पैसे येतील ना. हं. पण त्यासाठी सरकारने देखील या छोट्या-मोठ्या उद्योजकांना त्या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे. पैसे देऊ नका. हां. आम्हाला फुकटची कुठलीच सवय लागू नका. मला काहीच फुकट घ्यायचं नाही. माफी तर बिलकुल काहीच घ्यायची नाही. परंतु मला कळलंच नाही, की मला जर पहिलं लाईट बिल समजा ₹1 येत असेल, तर आता ते ₹5 कसं येतंय? हं, हं. ते कदाचित म्हणजे हां, मला तो कमर्शियल पडलेला प्रश्न रेट्स म्हणजे असतील. काय हं, कमर्शियल रेटनीच ₹1 येत होतं, तर ते हां. ₹5 कसं येतं? पाचपट बिल यायला लागलं. हं, ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे माझीच एकटीची तक्रार नाही. हं, हं, महाराष्ट्रातले असंख्य उद्योजक आहेत, हं. की तुम्ही एका बाजूने म्हणता, की उद्योजकांना मदत केली पाहिजे. हां, सरकारने ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. केला पाहिजे. तर म्हटलं जातं, की एखादा उद्योग करायचा असेल तर रिस्क घ्यावी, पण ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यावी. तर तुमच्या मते तुमचा हा जो अनुभव आहे, त्याच्यानुसार रिस्क कशी घ्यायला पाहिजे? नाही रिस्क घ्यायलाच पाहिजे. हां. लक्षात आलं का, की तो थांबला तो संपला असं माझं मत आहे. हं, रिस्क घेतलीच पाहिजे. तुम्ही डेअरिंग केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही डेअरिंग करणार नाही, तुमचं काहीच होणार नाही. हं, आता तुम्हाला सांगू ना, मी माझं उदाहरण देतो. मग आता माझे बघा, पंढरपूरला माझे हॉटेल्स आहेत. हं. माझ्याकडे हिंदुस्थान ट्रॅक्टरची डीलरशिप आहे. हां. माझ्याकडे पेट्रोल पंप्स आहेत. हं, माझे आर-एम-सी प्लांट आहे. माझा क्रशर आहे. म्हणजे मी खूप माझं निधी बँक आहे. हं, म्हणजे हे खूप माझे छोटे मोठे उद्योग आहेत. पण मी डेअरिंग केले. हं, म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ हॉटेलचं सांगतो माझ्या. हं. डी-डी इन्फ्रा नावाची माझी कंपनी आहे. खूप चांगली कंपनी आहे. हां. हॉटेल ज्यावेळेस मी उभा करत होतो, अनेक लोकं माझी चेष्टा करायची पाठीमागे. "अरे, काही वेडा-वेडा झाला का? इथं कुठं हॉटेल उभं करत असतो का? एवढं मोठं कुठं इन्व्हेस्टमेंट करत असतात का? कसं चालणार?" हं. मी कुणाचं ऐकतच नव्हतो. मी ते करत राहिलो. आज अशी परिस्थिती आहे, की माझ्या हॉटेलला रूमच शिल्लक नाही. हॉटेलला माझ्या रूम शिल्लक नाही. आज व्ही-आय-पी लोकं देखील मला फोन करतात, हं. की "बापू तेवढं आम्हाला एक रूम मिळेल का?" हां. म्हणजे आज ही परिस्थिती आहे. आज माझ्या हॉटेलला म्हणजे 25,000 स्क्वेअर फूट लॉन आहे. त्या लॉनमध्ये एवढी लग्न होतात, की माझं लॉनच शिल्लक नसतं. हं, माझ्याकडे बँक्वेट आहे 4,000 स्क्वेअर फूटचं. हं, बँक्वेटच शिल्लक नसतं. म्हणजे एवढं आज प्रचंड आणि कसं आहे, की शेवटी डेअरिंग केली पाहिजे. मी हिंदुस्थान ट्रॅक्टरची डीलरशिप अरे म्हणलं, ही दगड फोडणाराचा पोरगा, ह्याला काय ट्रॅक्टरचं कळणार आहे. मी ट्रॅक्टरची डीलरशिप घेतली. माझी चांगली चालते. हं. म्हणजे नाही का, आज कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा जो डेअरिंग करेल, तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक ह्याच्यासाठी रिस्क घ्यावं लागणार हं, आणि माझा अनुभव आहे, रिस्क घेतली तर 100% यशस्वी आहे. हं. नाहीतर मग घरात झोपून राहून काय म्हणजे ते काय विषय नाही त्याचा. खरंय. आणि त्याच वेळेला आणखी एक लोक सांगतात, की ज्यावेळेला तुम्ही बिझनेस माइंड तुमचा असतो, त्यावेळेला शिक्षण नसलं तरी देखील चालतं, असं बरेचसे लोक म्हणत असतात. तुमच्या मतानुसार करोडपती होण्यासाठी किंवा एक चांगला बिझनेसमॅन होण्यासाठी डिग्री गरजेची आहे का? नाही, नाही डिग्री अशी काही गरजेची नाही. हां, मी या मताशी तर बिलकुल सहमत नाही. हां. मी कितीतरी उद्योजक बघतोय, हं, ज्यांचं 4थी आणि 5वी शिक्षण आहे. परंतु यशस्वी उद्योजक आहेत. त्यामुळे त्याला डिग्री लागत नाही. हां, तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम येईल, तुम्ही परदेशात गेला, कुठं पुण्या-मुंबईला गेला, भाषेचा थोडा प्रॉब्लेम. पण उद्योजक व्हायला डिग्री लागत नाही. हं. उद्योजक व्हायला कष्ट, जिद्द, चिकाटी, हां. मेहनत. मी रोज सकाळी 6ला उठतो. हं, 6 वाजल्यापासून मी सकाळी म्हणजे माझ्या घरातला स्वयंपाक हं. 7 वाजता होतो. हां. आमच्याकडं उपीट, पोहे, शिरा असला नाश्त्याचा कुठलाही प्रकार बनत नाही. तुम्ही जर माझ्या घरात येऊन तपासलं, तर तुम्हाला हे काही मिळणार नाही. आमच्याकडे चायही होत नाही. हं. चाय होत नाही. आम्ही बाहेर आलो तरच कधी चहा पितो, तर आमच्याकडे चहा पण बनत नाही. हां. माझ्या घरातला लिटरली स्वयंपाक 7 वाजता होतो. आमच्याकडे भात, भाजी, चपाती, भाकरी सकाळी 7ला बनली जाते. हां. आम्ही देवाची पूजा केली, की मला 7:15ला जेवायला लागतंय हं. आणि 7:30 नंतर जे माझा दिनक्रम चालू होतो. हां. राजकारण आणि उद्योग. हं. रात्री 2 वाजतात मला. अच्छा. हे कष्ट आहे हां. आणि हे कष्ट, जिद्द, मेहनत केली, हं, हं. तर 100%
यश मिळणार. यश मिळणार. माझा पुढचा प्रश्न हाच होता, की तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता? म्हणजे राजकारण आहे, त्याच्यातली वेगवेगळी पदं आहेत, त्याच्यानंतर सहकार क्षेत्र आहे, मग तुमचा हॉटेल व्यवसाय आहे, ही एवढे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत. तर हे सगळं मॅनेज कसं करता? मॅनेज कसं आहे, की आता हां. बघा मुलगा हाताला आलाय. हं. मुलगा BSc ॲग्री झालाय, MBA झालाय. हां. अ, बायको आता बघते सगळं. मी बघतोय. सगळ्यांना उद्योग वाटून दिलेत, की कुणी-कुणी काय-काय बघायचं. हां. आणि माझ्याकडं माझ्या सगळ्या व्यवसायात असणारी प्रामाणिक टीम, हं. जे प्रत्येक व्यवसायाचे एक टीम लीडर असतो, तो प्रामाणिक असतो. आणि ही कोण लोक आहेत, जे माझ्याबरोबर पूर्वीपासून होते. हं, हं, हं. जे माझ्याबरोबर पूर्वीपासून होते, त्यांना मी त्या व्यवसायावर तिथं बसवलंय. हां. आणि त्यामुळं कसं आहे, की लक्ष देतो. मी प्रत्येक पण माझं कसं आहे, की रोज हां. सकाळी एकदा रोज मी सकाळी 7:00-7:30ला सगळा रिव्ह्यू घेत असतो. हां. आणि आता काय झालं, की मोबाईलवर सगळेच व्यवसाय लाईव्ह दिसतात. हां. सगळीकडे लाईव्ह दिसतात. बटन दाबले, की काय चाललंय, कुठं काय चाललंय. तिथं थोडं जरी झालं तर फोन करायचा. हां. "का रे, कुठं आहे?" म्हटलं, की संपला विषय. हां. त्यांना माहीत आहे मी बघत असतो. हां. त्यामुळे माझे सगळे व्यवसाय खूप म्हणजे मॅनेज केलेलं आहे. तुम्ही मॅनेज सगळ्या मॅनेज गोष्टी मॅनेज व्यवस्थित मॅनेज कॅल्क्युलेट केलंय, केलेल्या आहेत. कॅल्क्युलेट केलंय. आता पण तुमच्या माझ्याकडे हां. दुसरं सांगायचं, की माझ्याकडे एवढी कर्मचारी आहेत, हं. एवढा स्टाफ आहे. माझ्याकडे एकच आहे. तंबाखू, मावा, गुटखा, माणिकचंद, हं. सिगारेट या लोकांना माझ्याकडे नोकरी नाही. हं, हं. म्हणजे ज्यांना व्यसन आहे. ज्यांना व्यसन आहे त्यांना मी नोकरी देत नाही. हं. ही आमची पद्धतच आहे. अच्छा. त्यामुळे माझा सगळा स्टाफ एकदम ओके. निर्व्यसनी. एकदम निर्व्यसनी ओके. अच्छा. आणि त्या लोकांवर मग विश्वास ठेवणं सुद्धा हो, सोपं जातं. हो. एकदम. आता तुमच्या पर्सनल आयुष्याविषयी एवढ्या म्हणजे तुम्ही एकतर राजकारणामध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. या व्यवसायामध्येही चांगलं काम केलंय. असा कधी क्षण आला, की ज्यावेळेला खूप मोठा अपमान झाला आणि तुम्हाला खूप वाईट वाटलं? नाही कसं आहे, हं. की बघा अपमान म्हणजे काय, की कधी-कधी असं होतं, की एखाद्या बँकेचं कर्ज काढायला गेलो. हं. शेवटी एवढे पैसे तर आपल्याकडे नसतात. हं. मग समजा एखाद्याकडे बँकेचं कर्ज काढायला गेलो, तर त्या ठिकाणी अपमान सहन करावा लागला. असे 1-2 घटना घडलेल्या आहेत. हं. आज तीच लोकं माझ्या पाठीमागे आहेत, की आमच्याकडनं कर्ज घ्या. हं. म्हणजे कसं आहे, की अशा गोष्टी आहेत, की बाबा व्यवसाय उद्योगाला ज्यावेळेस भांडवल लागतं, हं, हं. त्यावेळेस मग ते आपल्याकडे बघून हं. किंवा मग तुमचं काय असं काय शक्य आहे का? अशा पद्धतीनं. कसं होतं, की महाराष्ट्रातल्या खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हां. की महाराष्ट्रातल्या अनेक तरुण हाच प्रॉब्लेम आहे, हं. की भांडवल मिळत नाही हं. आणि बँका त्यांना लवकर मदत करत करत नाही. नाहीत. बातम्या दाखवणं वेगळं हं. आणि ॲक्च्युअली मदत करणं वेगळं. वेगळं. या ठिकाणी माझं तर स्पष्ट मत आहे, की महाराष्ट्रातल्या अनेक अशा बँका आहेत, की आपल्या तरुणांना कर्जच देत नाहीत. हं. वेगवेगळे नियम वाटी घालणार. हं. पण मग परत तुम्ही म्हणताल इथं तुम्ही परत परप्रांतीयानं असं चालू केलं का? हं. परंतु मग ते स्पेसिफिक काय लोक आहेत, हं. ह्या लोकांना मी आता नाव घेणार नाही, ती हं. परत जातीवाद होईल. पण ह्या लोकांना कर्ज दिली जातात. हं. हं. मग त्यांनी बुडवलं तर चालतंय. हं. परंतु आपल्या मराठी तरुणांना अनेक बँका कर्ज देत नाहीत. आजची देखील शोकांतिका आहे. सरकारने ह्याच्यामध्ये खरं तर लक्ष घेतलं पाहिजे. हं. सरकार या ठिकाणी जाहीर करतं, हं. हं. की बाबा यांना तरुणांना, तरुणींना कर्ज द्या, मदत करा. परंतु त्या ठिकाणी ॲक्च्युअली तसं काय हं. होत नाही. म्हणजे 100 पोरं आमची गेली तर 5 पोरांनाच कर्ज दिलं जाईल. 95 पोरांना डावललं जाईल. हं. अशी महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती आहे. अच्छा. यासाठी आमच्या राजकारणी लोकांनी देखील सत्ताधाऱ्यांनी हं. लक्ष घालणं गरजेचं आहे. हं. बरोबर. कधी तुम्ही असा क्षण आला, की तुम्ही रडलात? खूप रडणं तर काय म्हणजे मी मी ह्या उद्योग व्यवसायात कधी असं रडायची मी हां. ही केलं नाही. मी कधी रडत नाही. हां. मी लढत राहिलो. हं. काही गोष्टी कधी-कधी भावनिक होते तर ते म्हणजे हं. अशा हं. पद्धतीने रडलो. हां. पण उद्योग व्यवसायात मी कधी अडचणीतच आलो नाही. हां. कारण माझी प्रगतीच होत गेली. त्यामुळे मला माझ्यावर कधी रडायचं आलं नाही. एखाद्या वेळेस एखादा हप्ता थकला, हां. बँकेने थोडा त्रास दिला, मग नोटीस लावली. कधी-कधी काय होतं, की थोडं हं. हं. NPA झालं, हे झालं तर असं 1-2 घटना आयुष्यात घडलेल्या आहेत. हां. परंतु असं कधी थकलो नाही. हं. अच्छा. आणि तुम्ही आता एवढं सोशल वर्क सुद्धा करत असता, सामाजिक कार्यही करत असता. तर अशी एखादी घटना जी तुमच्या नेहमी लक्षात राहील, आयुष्यभर लक्षात राहील? बघा, हां. तुम्ही मी ज्यावेळेस कोविडचा काळ होता, मी तर हां. आयुष्यभर मदत करत आलोय. हं. परंतु ज्यावेळेस कोविडचा काळ होता, त्यावेळेस पंढरपुरातला एकही नागरिक हं. उपाशीपोटी झोपता कामा नये, याची मी 2 वर्ष दक्षता घेतली होती. म्हणजे मला जेवढं पांडुरंगाने दिलंय, हं. हं. ते मी सगळं वाटप केलं होतं. आणि अख्ख्या पंढरपूरच्या लोकांना माहीत आहे. हं. म्हणजे हं. सगळ्यांना माहीत आहे, की मी असंच सांगितलं होतं, की मी पंढरपुरातल्या एकाही माझ्या माता-भगिनीला, हं. वडीलधारी मंडळीला मी कुणी उपाशीपोटी झोपायचं नाही. हं. कोरोनात काम नव्हतं. सगळं काम ठप्प झालं होतं. कोण कुठं जाऊ शकत नव्हतं. अशा वेळेस मी 2 वर्ष सगळ्या लोकांना, जे लोकं माझ्याकडे आले, मी स्वतः जाऊन प्रत्येकाला धान्य,
बाकीच्या गोष्टी सगळं सगळं जेवणाचं साहित्य सगळं सगळं दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आमची लोकं पैशाअभावी तडफडून मरत होती, म्हणजे कोविड हं, झाला आहे हं, आणि मग पुण्या मुंबईला दवाखान्यात जायचं आहे, लाखोची रुपयाची बिलं होत होती, डॉक्टर लोक हे करत नव्हते किंवा स्थानिक डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी जर ॲडमिट झालं हं, हं, तर कोरोनाचे पेशंट म्हणले की 2 लाख 3 लाख रुपये बिल करायचे. गोरगरिबांचं प्रचंड हाल होतं. सरकारी हॉस्पिटलला बेड मिळत नसायचे, हं, हं, प्रचंड फुल असायचे. त्यावेळेस मी स्वतः पंढरपूरमध्ये हं. 154 बेडचं हॉस्पिटल चालू केलं होतं आणि 154 बेडचं हॉस्पिटल चालू करून त्यामध्ये मी सगळ्या लोकांची सेवा केली होती. हे माझ्या आयुष्यात आणि लोकांच्याही मनात राहणारं आयुष्य आहे की मी स्वतः हॉस्पिटल चालू केलं होतं. आणि एक विशेष आहे की माझ्या हॉस्पिटलमध्ये एकही डेथ झाली नव्हती. सिंगल डेथ झाली नाही. जेवढे पेशंट ॲडमिट झाले तेवढे पेशंट सही सलामत गेले आणि मी स्वतः हं, हं, प्रत्येक कोरोनाच्या पेशंटबरोबर मी बोलत होतो. हं. मी कधी माझ्या जीवाची पर्वा केली नाही. मी रोज 500 ते 1000 लोकांना भेटत होतो. म्हणजे त्या लोकांना जात होतो, धान्य वाटत होतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो, धीर देत होतो. ही खूप मोठी आठवण आहे माझी कोरोनाची. हं, आणि 2 वर्ष म्हणजे मी असं कशी ते म्हणजे एवढंही केलं ना, आमच्या जनतेला माहीत आहे सगळ्या लोकांना. हं. खरं तर त्यावेळेला मानवतेची गरज होती लोकांना. सगळं काही विसरले होते. फक्त असं आहे की माणुसकी दाखवली कोणी तर तो माणूस त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा होता. पण आता आपण राजकारणाविषयी बोलूयात. राजकारणाविषयी जेव्हा सामान्य लोकांना आपण विचारलं तर ते म्हणतात की आता अजित पवारच बोलायचे, "राजकारण लई वंगाळ आहे." तर राजकारण खरंच एवढं वाईट आहे का? नाही, राजकारण वाईट नाही. हं, राजकारण वाईट नाही. तुम्ही शेवटी राजकारणामध्ये कशा पद्धतीचं काम करताय. हं, कसं आहे की राजकारण शेवटी समाजासाठी जो माणूस समाजाची सेवा करतो, हं, हं, समाजासाठी 24 तास हे करतोय. खरं तर राजकारण वंगाळ म्हणण्यापेक्षा हं, तरुणांनी, चांगल्या तरुणांनी ह्याच्यामध्ये राजकारणात आलंच पाहिजे. हं, हं, जर राजकारणात नाही आला, तर मग ते वाईट लोकांच्या हातातच ते राहणार सगळं. हं, ज्यांना राजकारणात आहे, तरुणांनी खरं तर पुढं आलं पाहिजे, तरुणींनी पुढं आलं पाहिजे हं, आणि त्या पद्धतीनं लोकांसाठी काय ना काय व्हिजन ठेवलं पाहिजे, त्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. राजकारण वंगाळ आहे, वाईट आहे, वाईट आहे म्हणून जर नवीन लोकं राजकारणातच नाही आले, हं, तर मग ज्या लोकांनी आत्तापर्यंत सगळ्यांची लूट केली आहे, अशीच लोकं राहतील राजकारणात. हं, त्यामुळं राजकारण तसं म्हणजे असं वाईट नाही. फक्त ते कशा पद्धतीनं हं. करायचं ते पण त्याच्यावर अवलंबून आणि सगळं कोण त्याच्यामध्ये येतं हेही येतंय. महत्वाचं ते आहे. खूप महत्वाचं आहे ते. हं. पण आता सोशल मीडियाचं युग आहे. तर तुम्हाला काय वाटतं सोशल मीडियामुळे राजकारण बदललंय? नाही, खूप बदललंय. खूप बदललंय, खूप बदललंय. हां. सोशल मीडिया सगळं म्हणजे तुम्हाला सांगू ना, सोशल मीडियातल्या 90% बातम्या तर माझ्या मते खोट्याच हं. असतात. कोण काही लिहितंय, सगळे फेक अकाउंट. कोण कोणाबद्दलही काय लिहितंय, काही करतंय. वास्तविक पाहता आता माझं काही लोकांना ते आवडणार नाही. पण एक प्रगत राष्ट्रामध्ये देखील सोशल मीडिया नाही. हं. उदाहरणार्थ मी चीनमध्ये गेलो होतो. म्हणजे मी ते कॅन्टॉन फेअरला गेलो होतो. मी कॅन्टॉन फेअरला गेलो होतो व्यवसायासाठी गेलो होतो. तिथं कॅन्टॉन फेअरला सगळेच जातात व्यावसायिक. मी तिथं बघितलं तर तिथं सोशल मीडियाच नव्हता. हं. मग त्या लोकांना विचारलं, "अरे तुमच्या इकडं" म्हणजे तिथं काय त्यांना विचारलं मी, "बाबा तुमच्याकडे हे दिसत नाही." मग आपलंही हां, चालत नव्हतं ना. हां. हे दिसत नव्हतं. त्यांनी सांगितलं, की "नाही, आम्हाला एवढं काम आहे, की आम्हाला वेळच नाही." म्हणले. म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपण सोशल मीडिया बिनकामांच्या लोकांचा आहे आणि 100% खरं आहे. म्हणजे मी तर आता बघतो ना, की आता आम्हाला बरेच लोकं राजकारणात हं. बरेच लोकं आम्हाला उपदेश करत असतात. कुठून? जो काहीच काम करत नाही, जो घरात बसतो. हां. तो आम्हाला सांगतो, तुम्ही असं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. जो कधी कुठल्या आंदोलनात येणार नाही, मोर्चात येणार नाही, समाजासाठी काय करणार नाही किंवा हं. त्याचं कुठलंही योगदान नाही. अशी लोकं देखील सोशल मीडियावरनं आम्हाला उपदेशाचे डोस पाजत असतात आणि काही खोटं नाटक लिहितात. आता तुम्ही बघितलं ना, किती फेक अकाउंट आहेत. सोशल मीडिया आज लहान मुलांच्या हातात पण मोबाईल आहे, मुलींच्या हातात मोबाईल आहे. तुम्ही जर ते व्हिडिओज बघितले, हं. फोटो काय शिकायचं म्हणजे आता ती समजा तुम्ही माझ्या मुलीसारखे आहेत. हं. माझाच तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळेस मोबाईल तुमचा ओपन करताय, तुम्ही ज्यावेळेस Facebookवर जाताय, तुम्ही तुमचं बघायला ज्यावेळेस जाताय, तुम्ही बघा किती व्हिडिओज येतात. हं. काय म्हणजे काय म्हणजे ऑटोमॅटिकच या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं माझं तर स्पष्ट मत आहे, की सोशल मीडिया नसायला पाहिजे. हं. बघा ह्याच्यामध्ये काय लोकांना वाटतं, की सोशल मीडियामुळे आपली प्रसिद्धी होईल आणि आपण राजकारणात पुढे येऊ. पण एक आमदार आहेत आमच्या इकडचे, हां, माझे मित्र आहेत, हां. त्यांचं नाव नाही सांगणार. ते ते मोबाईलच वापरत नाहीत Android. अच्छा. ते पेपर वाचत नाहीत आणि टीव्हीची बातमी बघत नाहीत. हां. तरी पण ते 4 टर्म आमदार आहेत अच्छा. आणि 50,000 40,000 फरकाच्या मताने निवडून निवडून येतात. येतात ह्या काळात पण. अच्छा. मग मला सांगा, की त्यांनी मला
ते मी माझं त्यांचं चांगलं समज. ते म्हणले की बापू मी हे बघतच नाही. मी बातमी वाचत नाही. हं, मी टीव्ही बघत नाही. हं, आम्ही ती WhatsApp, Facebook तर विषयच नाही. पण लोकांचं कसं आहे की तुम्ही जर लोकांसाठी काम करत राहिला, तर काय हं, सोशल मीडियासाठी सरकारने सुद्धा काय आचारसंहिता बंधन आणणं गरजेचं आहे. हं. एका बाजूने म्हणतं की हे नको, ते नको, परंतु त्या कंपन्यांवर काय कारवाईच करत नाही. मग सोशल मीडिया सरकारच्या हातात तर कुठं आहे? म्हणजे वेगवेगळे ज्यावेळेस फेक सगळ्या गोष्टी होतात आणि आज सोशल मीडियाच्या बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून देखील तुम्ही बघा किती फ्रॉड होतोय, किती फसवलं जाते. Facebookच्या माध्यमातून किती मुलांचे आणि मुलींचे त्या ठिकाणी अफेअर होतात, फसवलं जाते, किती आत्महत्या झाल्यात, किती गोष्टी आहेत. म्हणजे या गोष्टी म्हणजे माझा तर तुम्हाला स्पष्ट सांगतो, हं, की सोशल मीडिया हा तोटाच आहे. हं. बरं, आता निवडणुकीविषयी बोलूयात. तुम्हालाही अनुभव आहे निवडणुकीचा आणि लोक असं म्हणतात, की निवडणूक म्हणजे फक्त पैसा. मग खरंच असं आहे का? नाही कसं आहे तुम्हाला हं, सांगतो, की काम करणाऱ्या माणसाला पैसा लागत नाही. हं, जे काम करणार नाहीत त्यांना पैसा लागतो ते समाजासाठी. हं, आता मी अ, आत्ता नगरपालिकेची निवडणूक झाली. हं, माझी पत्नी त्या ठिकाणी निवडणुकीला उभारली होती. हं, पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक 17 प्रभाग आहे आमचा. त्यामधून उभारली होती. माझा जो मतदारसंघ आहे तो 100% स्लम आहे. 100% स्लम. झोपडपट्टी सगळी आमची गोरगरीब लोक आहेत. सगळी हं, गरीब लोक आहेत. म्हणजे सगळं हातावरचं पोट असणारी लोक आहेत. परंतु माझं कामच एवढं आहे, की माझी अख्खी निवडणूक आत्ताही म्हणजे माझा अख्खा निवडणुकीचा खर्च ₹50,000 झाला असेल नगरपालिकेचा. आणि माझी पत्नी त्या ठिकाणी पंढरपुरातल्या सगळ्यात जास्त मतांनी निवडून आली. म्हणजे पंढरपुरातले सगळे जेवढे प्रभाग आहेत आमचे, सगळ्यात जास्त मतांनी माझी पत्नी निवडून आली. त्यामुळे पैसे असा विषय आहे. आता जे लोकं कामच करत नाहीत. आता मी हं, तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. माझा मित्र आहे. माझा सहकारी पण आमचा शेतकरी सेनेचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आहे संतोष नागरगोजे. हं, लातूर जिल्ह्यातला पानगावचा आहे, हं. रेणापूर तालुका. त्या ठिकाणी रेणापूरची पंचायत समिती हां, मनसेचा सभापती आहे. मग तो जो पानगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, हं, सगळे पक्ष त्याच्या विरोधात उभारले होते. म्हणजे जसं माझ्या विरोधात उभारले तसं त्याच्या विरोधात पण सगळे पक्ष उभारले. आमच्या विरोधातले तर उमेदवाराचं डिपॉझिट पण जप्त झालं. हं, सेम तसं झालं की तिथं संतोष नागरगोजेंनी त्या ठिकाणी 40-50 रुपये जे फॉर्म भरायला आणि बाकी चहा पाण्याला खर्च लागला असेल. एवढ्या पैशात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण त्या ठिकाणी निवडून आले. ह्याचा अर्थ काय? की काम केलं हं. तर तर लोक आहे बरोबर. निवडून देणार. सगळंच पैशावर होतं असं नाही. परंतु अलीकडच्या ह्याच्यामध्ये राजकारणी लोकांनीच लोकांना पैशाची सवय लावली. त्या ठिकाणी तरुणांना पार्ट्या, बारला परमिट रूम बारला जाणं, मटणं ह्या सगळ्या गोष्टी राजकीय पुढाऱ्याने अहो राजकारणी लोकांनी त्या ठिकाणी स्वतःला एक आचारसंहिता लावून घेतली पाहिजे, की हं, आम्ही असल्या कुठल्याच गोष्टी करणार नाही. तुम्ही चांगलं काम केलं ना, तर हं. बघू ना लोकं मतदान करतील. हां. कसं होतं की तिथं राजकारणी लोकात कॉम्पिटिशन लागते की मी 5 कोटी खर्च केले की ती 10 कोटी खर्च करणार. अशा पद्धतीने पैसा हे राजकारणी लोकांची चूक आहेत. थोडी जनतेची चूक आहे. तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा यशस्वी आहात आणि उद्योगामध्ये सुद्धा तुम्ही यश संपादित केलेलं आहे. एक 20 वर्षांचा मुलगा जो तुमच्याकडे एक आयडियल आदर्श म्हणून बघतो, त्याला काय सल्ला द्याल? नाही मी त्याला एवढंच सांगेन की बाबा कष्ट कर, हं. मेहनत कर, लाजायचं नाही. कष्ट करताना लाजायचं नाही आणि त्यांनी एकच विजन ठेवायचं की मी लोकांकडे कामाला जाणार नाही. माझ्याकडे लोकं आले कामाला पाहिजे. असतील आणि शेवटी त्यांनी खूप वेळ दिला पाहिजे. 20 वर्षाचा तरुण असेल, तर त्यांनी 5 तास झोपलं पाहिजे. 5 तास झोपलं पाहिजे. त्यांनी दुपारी झोपलं नाही पाहिजे. त्यांनी सकाळी उशिरा उठता कामा नये. त्यांनी सकाळी 6लाच उठलं पाहिजे आणि 7 वाजल्यापासून तो कामाला लागला पाहिजे हं. आणि दिवसभर त्यानं काम करतच राहिलं राहिलं पाहिजे. पाहिजे. जो माणूस कष्ट करेल, मेहनत करेल आणि या सगळ्या गोष्टीबरोबर प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. हं, जर तुमच्याकडे प्रामाणिकपणे असेल, कष्ट, जिद्द, चिकाटी असेल, हं, तर निश्चितपणे तुम्हाला देव देखील मदत करतो हं. आणि तुम्ही यशस्वी होताय. माझं त्या 20 वर्षाच्या तरुणांना हां, हेच सांगणं आहे, हां. की तुम्ही कष्ट करा, चिकाटीत राहावा, कारण कुठली व्यसनं करू नका हं, हं. आणि बाकी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तुमचं लग्न होणारच आहे. त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवू नका. हां. कोणावर चॅटिंग करायला, मोबाईलवर बोलायला, कुणाला तर हे करायला हे वेळ घालून तुम्ही शिक्षण करून बाहेर पडला, की तुमच्या डोक्यात एक व्हिजन ठेवा. हं, एक इच्छितस्थळ ठेवा, या इच्छितस्थळी जायचं आहे. मला मोठा उद्योजक व्हायचा आहे. मला उद्योगपती व्हायचा आहे. मला कारखान्यांचा मालक व्हायचा आहे. मला फॅक्टरीचा मालक व्हायचा आहे. माझी कंपनी असली पाहिजे. माझी स्वतःची इंडस्ट्री असली पाहिजे. हं. हे जर रोज तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत गेला, हां. तर निश्चितपणे होतंय. कारण मी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे. मला कायम वाटायचं, की मी एक उद्योजक झालो पाहिजे. एक हं, उद्योजक होणार, 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 होणार. असं ज्यावेळेस मी म्हणत होतो, लोकं चेष्टा करायची, हं, हसायची. हं, मी तुम्हाला सांगितलं, मी त्या 20 वर्षाच्या तरुणालाही सांगतो,
बाबा मी शेण गोळा करायचं काम केलंय. मी शेण गोळा करताना टुपली घेऊन मी शेण गोळा केलं स्वतःच्या हाताने. हं. पण मी लाजलो नाही कुठलंही काम करायला आणि मी कुठलंही काम करायला लाजलो नाही. त्यामुळं आज मी उद्योजक झालो. आज माझे नवीन उद्योजक अजून एक भर पडते, की मी पंढरपूरमध्ये खूप मोठा मॉल उभा करतोय आणि हं. त्या मॉलचं देखील आता काम सुरू. चालू आहे. अच्छा. म्हणजे मॉलचं देखील काम चालू आहे. ग्रामीण हं. भागामध्ये मॉलच नाही. मी पंढरपूरसारख्या ठिकाणी आता खूप मोठं 1.5 लाख स्क्वेअर फूटमध्ये मॉल करतोय. हं, हं. त्यामुळे कसं आहे, की तुम्ही उद्योग व्यवसाय उभा करत गेला, की निश्चितपणे बँकांची मदत होत असते आणि मी आपल्या माध्यमातनं अनेक तरुणांना असं आवाहन करतो, की कुणाला उद्योग करायचा असेल हं. आणि त्याला कसल्याही प्रकारची मदत लागणारी असेल, हं. त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि मदत करायचा. हं. या ठिकाणी मी शब्द देतो. कारण मला माहीत आहे, हां. पैसा कसा उभा करायचा, हं. पैसे कुठनं आणायचे, हं. हे मला माहीत आहे. निश्चितपणे त्या महाराष्ट्रातील तरुणांना निश्चितपणे या ठिकाणी मी मदत करेन. आजच्या पॉडकास्टमध्ये एक गोष्ट लक्षात आली, की फक्त पैसा म्हणजे यश नाही, तर यश म्हणजे ते असतं ज्यावेळेला तुमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला लोक चांगलं म्हणतात. या नोटसोबत आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी.